हर गांव में शक्ति है, महाराष्ट्र के लोगों में शक्ति है। तो ये खुद अपना प्रॉब्लम हम खुद सॉल्व कर सकते हैं। हर गांव अपना प्रॉब्लम सॉल्व कर सकता है। तर खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातूनच ही चळवळ उभी राहिलेली आहे। सत्यजित सर तुमच्याकडे येणार आहे आता। हे कार्य तसं घर्षण निर्माण करणार आहे, याच्यामुळे आम्ही खूप भांडतो सुद्धा। हां, तर मला खरं म्हटलं पाहिजे की एवढं भांडल्यानंतर सुद्धा आमची मैत्री टिकून राहिली, त्या गोष्टीबद्दल मला आश्चर्य आहे। तर कधी कधी किरणला वाटतं की आमिरचं लग्न हे तिच्याबरोबर नाही आहे तर या कामाबरोबर। तर हे काम आमिर जसं सांगत होता, मला वाटतं की नेमकं तसंच आहे की या कामाचा आधार हा पूर्णपणे लोकांवरती आहे। आणि मला आता खूप आनंदही वाटतोय आणि अभिमान वाटतोय की आपल्या आता ऑडियन्समध्ये अशी बरीचशी गावकरी आहेत की जे आपल्या वॉटर कप गेल्या वर्षी जो झाला होता त्या गावातनं आलेली लोक आहेत आणि त्यांनी विलक्षण काम केलेलं। आणि याच्यापैकी अनेक असे व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जरूर बोलावं की जे गेल्या वर्षी गावकरी म्हणून आपल्या प्रशिक्षणासाठी आले होते आणि यंदा प्रशिक्षक म्हणून काम पाहतात। म्हणजे गेल्या वर्षी ते आले, प्रशिक्षण घेतलं, गावात मोठं काम निर्माण केलं, गावाला पाणीदार केलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमचं गाव पाणीदार केलं, पण आम्ही इकडे आम्हाला थांबायचं नाहीये, आम्हाला इतर गावांना सुद्धा पाणीदार पाहायचंय। तर मला खूप आनंद वाटतो हे पाहून, कारण ही चळवळ खऱ्या अर्थाने जर पाहिली ही न आमिरची आहे, न किरणची आहे, न माझी आहे, न पाणी फाउंडेशनची आहे, ही सर्वांची आहे। कारण पाणी सर्वांना हवंय, पण पाण्याला काय हवंय हे आपण ओळखण्याची गरज आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्र आज ओळखतोय की पाण्याला काय हवंय, आणि ती गोष्ट आहे की पाण्याला हे हवंय की आपण एकत्र यावं। आपण एकत्र आलो तर आपण काय हसत खेळत नाचत गात ही आनंद यात्रा साजरी करत आपण 3-4 वर्षात आपण महाराष्ट्राला पाणीदार करू शकतो। वा वा वा। आमिर सर इथे आलेले आहेत आणि आमिर सरांचा प्रत्येक सिनेमा आम्ही मनापासून एन्जॉय करतो, बघतो। आमच्या या गावात सुद्धा एक डिरेक्टर साहेब आहेत, ते पिक्चर बनवतात। आता तुमचा दंगल सिनेमा आला सर, खूप गाजला आणि खूप विशेष कौतुक त्या सिनेमाचा वाटतं की इतकं सुंदर तुम्ही भूमिका केलीत। आता ते म्हणलं आपण पण बनवायचं यांच्यासारखा एक वेगळा, तर तुमचा होता दंगल, यांचं आहे वायफायचं डोंगल। बघूया ते वायफायचं डोंगल मिळवण्यासाठी ही का स्पर्धा तिकडे रंगते, ती कुठली स्पर्धा आहे आणि ते डोंगल मिळणार आहे का? जोरदार टाळ्या आमच्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत। तर भेटूयात पहिल्यांदा आमच्या स्टोरीतल्या मुलींना, गीता पपिता। क्या हुआ? तेने पता है कौन आया है? कौन है? आमिर खान आया है। हाँ, सुरमई बांगड़ू। आमिर खान, और तेरी लाइफ में 3 चीजों के पीछे कभी नहीं भागना चाहिए, जैसे कि बस, ट्रेन और लड़की। आमिर खान होता है। हाँ। तो समोर आहे, समोर कोण आहे? आमिर खान। हा, म्हणजे सुरमई बांगडू। हे बघा, 3 इडियट्स मध्ये त्यांचं नाव तसं नव्हतं, ते होतं फुनसुक वांगडू। तू आमच्या स्किटच्या मध्ये नाक नको फुंकसूस। सर, आम्ही की नाही तुमचे लई मोठे फॅन आहे सर, आम्ही तुमचे सगळे पिक्चर बघितले सर। म्हणजे सर तुम्ही बाल कलाकार होतात की नाही तेव्हापासून सगळे सिनेमे आम्ही बघितले सर। कुठला बाल कलाकार मध्ये कुठला पिक्चर बघितला तुम्ही सांगा त्यांचा? आम्ही त्यांचा बघितला कोई मिल गया सर। कोई मिल गया? कोई मिल गया मध्ये कुठे होते? कोई मिल गया मध्ये होते ना सर, छोटा जादू हेच तो होते। हे छोटा जादू होते? हा, मग हेच होते छोटा जादू। मग ते मोठा झाल्यावर त्यांनी पीके केला। गीता बबिता, गीता बबिता। मम्मी, क्या है गीता बबिता? मम्मा, गीता बबिता, आज तुम दोनों स्कूल से जल्दी कैसे आ गए तन्ने? पिक्चर लवकर संपलं ना तन्ने। पिक्चर लेक्चर। गीता, आता तू जुट्टे बोललीस ना तर जुट्टोने मारीन तुला। कुठे गेला होता खरं सांगा तन्ने? पिक्चरला। कोणाचा पिक्चर बघितला तन्ने?
आमिर खाननेचा आमिर खानचा. कुठे आहे तू? तू काय तुझ्या सामने. अरे बाप्पण्णे. पाठशाळावाला ते सर. थँक्यू सर, थँक्यू सर. आम्ही सरांसाठी जोरदार टाळ्या. मम्मी, मी बाप्पूला तुझं नाव सांगेन की तू आमिर खान सरांबरोबर नाचलीस. आज हा बाप्पू जाम डेंजर माणूस, त्याला कळलं ना आता तुमची वाट लागणार आहे. बाप्पू, ए बाप्पू. कुठे लक्ष आहे तंडण्याचं? हा, तुमच्या चोरींकडे जरा पण लक्ष नाहीये तंडण्याचं. हे लक्ष आहे माझं, आता फ्रीज मध्ये ठेवून आलोय. काय कचोऱ्या. चोऱ्या नाही हो, चोऱ्या चोऱ्या. म्हणणं की तंडणेला छोरे हवे होते, पण या छोऱ्या झाल्या ते पण काही कमी नाहीयेत. बघा काय दिवे लावतायत तंडणे. बकवास बंद कर. नाही बाप्पू, माझा छोरा क्या छोरों से कम है.